उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठितोयचे नाही कवळ काही एकमेका देऊ मुखी सुखे घालू मरे वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही कायाचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा कृपथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास परम परमात्म्याला नमस्कार करून दुसरा नमस्कार संत महात्म्यांना करून तिसरा नमस्कार ऐकणाऱ्या श्रुती गणना करून कार्यारंभी सातत्याने चालत आलेला हा नाम सप्ताह नाषष्ठी निमित्त चालत आलेला हा तुटवी नाम सप्ताह त्या नाम सप्ताहातला शेवट दिवस गोड व्हावा म्हणून या चरित्राने जन्मगोड आणि नामसप्ताहातलं गोड होण्याचं असं चरित्र विचार करण्यासाठी मी पुन्हा इथे जन्माला येतो हा ज्या काही आज घेतलेल्या अभंगातल्या शेवेचा कारण मी तेलुगू असल्यामुळं जरा मराठी जरा बोल आली तर फक्त मी काही महाराज नाही बरं का मी बहुश्रुत दास मी दुर्बळ वैष्णवाचा या न्यायाने कुठेही सेवा करतो मी काही महाराज पण नाही फक्त एकच माझा ध्येय तुमच्या पाया पडून रामकृष्ण म्हणजे हाच माझा धर्म आहे याच्यापुरतं दुसरं धर्म माझ्याकडे काही नाही पण चिंतन करत असताना वेळ झालेला आहे क्षमा मागतो कारण एका दिवशी 2 काल्याचे कीर्तन कसं होतात पण ती सद्गुरु दादासाहेबांची कृपा आहे मला कारण तुम्ही सबर घेतला म्हणून मिळालं आणि नाही सबर घेतला म्हणून
केवळ आपण तो महाराज ज्या 45-47 वर्षाच्या खालचा हा सप्ताह महाराज गोदंबाचा बाबाच्या हाताने मूर्ती स्थापना झालेली आहे गजेंद्र महाराजांच्या, आणि ते सतत कमी जास्त ते नियम त्या म्हणून महाराज त्याच्यासाठी मला यायला वेळ झाला. सगळ्याकडनं क्षमा मागतो आणि 2 शब्द सांगायला सुरुवात करतो. बरं का, काही राजकीय भाषण नाही, फक्त एक चिंतन म्हणून तुम्हाला सांगून जातो. उपजून या पुढती काला खाऊ दे मी पुन्हा इथं जन्माला येतो, हा महाराजांचं म्हणणं आहे. कारण काही लोक म्हणतात, मला म्हणते मागे म्हणते महाराजाला एकच आपण पाठायला असं वाटते काही लोकांना, पण मी दुसरं जर आपण घेतलं तर फोन बघायची पाहिजे, तर मग ते बघण्यापेक्षा आम्हीच कमी आवेश तुम्हाला बोललं तर चालते ना. तुम्हाला अटक करण्यापेक्षा मला एक असं माझं मत आहे बा, तुमचं काय मत असेल ते असेल, आपणच लहान घेऊ काय, त्यांना काही येत नाही एवढं का म्हणतात विचारतात, मला काय देणं नाही घेणं नाही. चिंतन करत असताना महात्मे अरे अभंग आम्ही संपतोय पण अभंग संपत नाही दादा. त्याचं नावायचे अभंग, त्याला भंग नाही, त्याच नाव आहे अभंग. चिंतन आहे बापू, वेळाभावी शब्दशः आपण पाहू. उपजून या पुढती येऊ मी पुन्हा इथे जन्माला येतो, का नाही. मग महाराजच म्हणतात आता मागवता येईल फेरा, महाराज म्हणतात. आणि महाराज इथे असं का बोलतात, चिंतन आहे त्याच्यावर. कारण चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ही जी काही अशी अवस्था त्यांच्या पाठीमाग रुकणे, आणि ते हेच करीत आले, हेच करीत आलो आम्ही, हेच करत आलेले आहेत आणि हेच करणार आहेत, त्यांच्यासारखं आपल्याला जमत नाही. म्हणून देवा संघात येतो, देवा संघात जातो, ते देवासंघ येतात, देवासंघ जातात, आणि आम्ही तुम्ही संसारा संघ प्रमाणे बघू नका. संसारा संघ येतो आणि संसारा संघ मरायच्या जी साठी जन्म आपल्याला मिळणार आहे. वासनेचे संघे जन्म घेण्याला पुष्कळ शक्यता नाही. म्हणून आपण तुम्हाला पुन्हा मी ते जन्माला येतो आणि येऊन काय करतो, संसार करतो म्हणून लिहिले नाहीत महाराज. उपजून या पुढती काला खाऊ देवा. 2 वस्तू एकत्रित आलं त्याला काला म्हणतात. बघू दादासाहेबाच्या कृपेने आता 2 कोणती वस्तू आहेत, कसा अभेद काला होते, वेळ मिळाल्याच्या दादांच्या कृपेने सांगून जाईल. चिंतन करत असताना महात्मे सांगतात की असा जो काल 2 वस्तू एकत्रित येतात त्याला काला म्हणतात. यज्ञयाने हा प्रसाद वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही आधार. हा प्रसाद वैकुंठात नाही. पुष्कळ घेतो वर्णन आहे बापू. वैकुंठ काय, स्वर्ग काय, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी चरित्र स्वर्गाचं सुख आणि वैकुंठाचं सुख सांगत असताना जे वैकुंठाच्या सुखाला नाश आहे, स्वर्गाच्या सुखाला नाश आहे, हा जो प्रसाद तिथे नाहीये. आणि हा प्रसाद केवळ आपण तो महाराज, हा प्रसाद इथे या मूर्ती लोकात. आणि जी काही आपण म्हणून वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्यात्री, असा प्रसाद कवळ. आणि या कवळ शब्दाचा अर्थ केवळ आपण तो महाराज. म्हणून स्वादिशी अभंगामध्ये म्हणलेले मला कवळ कवळ पाहू मुख पसरून धावतो देव. कारण असा जो कवळ या शब्दाचा थोडासा जसं त्या आईनं त्या लेकराचं पोट भरवण्यासाठी जसं थोडं 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 घास घेते आणि त्या लेकराला चारवते, तसं या महात्म्याने हा जो प्रसाद सगळ्याच्या मुखात देण्यासाठी
म्हणून वैकुंठीत जायचे नाही, जवळ काही काल्याचे. हे जे काही अवस्था पंत महाराज, ते प्रसाद आणि जो मिळालेला प्रसाद मी एकटा खाणार नाही. काही लोक आपण कुठे महाराज त्याला मिळाले की दुसऱ्याला देत नाहीत महाराज. देतात का? बघू आमचं संपल्यावर तुमचं म्हणते. म्हणून महाराज तसे नाही, कारण महाराजांची अवस्था सांगत असताना सेवित वारस वाटीत अनिका घ्या रे होऊन का रानभरी परमिते बरी जाते बहुले समान तोचे गदान सुरदाता. केवळ आपण महाराज हे नाही ते चांगलं बोलायला येते हो, आणि ऐकू बी सगळ्याला येते. आणि एवढ्याला ऐकायसाठी दादासाहेबांनी आवाज दिले. चिंतन आहे बापू. केवळ याच्यात कुणाला मी काय म्हणतो ते तुम्हाला समजणार, तुम्ही काय म्हणता ते मला समजणार. याचं नावच आहे माईक. माईक आणि नलगे आणि तेथे माझा अर्थ हे सगळं ज्ञानबा तुकाराम आहे बापू. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात केवळ आपण तो महाराज. एवढं समाधानी ना मला खरं हे आलं की मला 7:30 आले नव्हते. आता काही लोकांना सवय पडलेली आहे, जाऊ दे आपल्याला काय त्याचा काही. पण चिंतन करत असताना हा जो प्रसाद आणि हा प्रसादाचा जो आनंद आहे ते बाकीच्या लोकांना नाही महाराज. स्वर्गातल्या लोकांना नाही, वैकुंठातल्या लोकांना नाही, बाकीच्या लोकांना हा आनंद नाही महाराज. म्हणून महाराज हा जो काही प्रसादाचा रस, म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात हा रस आनंदाचा घोष करा हरी नामाचा, कोणा दैवाचा भाग पावेल येथे. अरे कोण दैववान आहे या प्रसादाला? दैववान लागतं बापू प्रसाद मिळायला. दैवाशिवाय कोणतं काय नाही. बघा आमचं कसं लिवलंय हो, दैव म्हणते की नाही माणूस, तसं या प्रसादाला या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी आपलं सुदैव पाहिजे महाराज. दुर्दैवानं होत नाही महाराज हे सगळं. सुदैव आहे तेच हे सगळं आहे, दुर्दैवानं हे काही होत नाही महाराज. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा. सकारात्मक कोण हा दैवाचा भाग पावी देते. या प्रसादाला अनंत जन्माची पुण्याई पाहिजे दादा, तरच हा प्रसाद या जीवाला लाभणार आहे. म्हणून चिंतन करा हा जो मिळालेला प्रसाद मी एकटा खाणार नाही, आणि प्रत्येकाच्या मुखात मी एकमेका देवमुखी, प्रत्येकाच्या मुखात हा प्रसाद निघालेल. आता प्रसाद प्रकरण, आता प्रसादाचं चिंतन करत असताना रोज आपण तो प्रसाद म्हणताय सगळं केवळ पण प्रसाद या म्हणजे परवस्तूच्या ज्ञानाचा जो काही आनंद ज्या जीवाला मिळाला त्याचं नाव आहे प्रसाद. आता पर म्हणजे परेच्या पलीकडे असलेला जो आनंद त्या जीवाला मिळालेला बरोबर हा आनंद प्रत्येकाच्या हृदयात आपण तो गाते. हे महाराजांचं बोलणं आहे. महाराज चिंतन आहे बापू. एक अवस्था बोलत असताना महात्मे सांगतात म्हणून एकमेका देवमुखी आणि सुखे घालू मरे. म्हणून वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. काला कन्याचं स्थान कसं आहे महाराज शेवट सांगतात. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट जो अभेद काला हा प्रसाद आणि हा प्रसाद पात्रात हे प्रसाद कुठं मिळतो आणि या प्रसादाची जागा कशी आहे. म्हणून अंतकर्ण चौकट या न्यायाने बोलत असताना केवळ आपण तो महाराज एक अवस्था बोलत असताना महात्मे सांगतात की जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत वाळवंट परिसराचं एक दृष्टांत मार्ग. आता चंद्रभागेचा वाळवंट आहे. चंद्रभागेच्या वाळूमध्ये कुठं काही गवत दिसते का हो? एवढं पाणी पडते एवढं आपण तो, पण कधी आता उठलाले बरं का, आता उठलाले का चंद्रभागेचं काय कोणाचं मला माहित नाही. पहिले ज्यावेळेस आम्ही लहान आता गंगाधर पंढरीला सगळे पंढरपुरा कुठं तरी गड्डा आपण तो गवत दिसलं होतं का तुम्हाला? तसं अंतकर्ण चौक या अंतकरणा
या पुरती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तोयसे नाही कवळ काही काल्याचे अखिल कोट ब्रह्मांड नायक तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा धर्म रक्षणार्थ दुष्ट संहार आणि भक्त प्रतिपाळक दीनवत्सली असा दिनाचा वत्सल तो भगवान परमात्मा धर्म रक्षण करण्यासाठी आहे तुका म्हणे धर्म रक्षावय कारण आपल्या पाळीसी भक्तजना धर्माचं रक्षण भक्ताचं प्रतिपालन करण्यासाठी तो निर्गुण निराकार तो भगवान परमात्मा मानवी वेश धारण आणि भक्ताची इच्छापूर्ती करण्यासाठी तो भगवान परमात्मा आम्हासाठी देतो महाराज आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख मोहे धाव घाले पाना नाव घेता पंढरीराना म्हणून असा निर्गुण निराकार तो भगवान परमात्मा या कर्मभूमीवर भक्ताचीच सापूर्ती करणारा तो दीन वत्सल असा माझा तो भगवान परमात्मा चरित्र आहे महाराज. श्रीमद भागवताच्या 10व अध्यायामध्ये आपण स्कंदामध्ये गोकुळाचं कारण 12 स्कंद आहेत भागवताचे आणि 12 स्कंदामध्ये पूर्ण 10वं जे स्कंद आहे पूर्ण गोकुळवासी त्या गोकुळातलं चरित्र आहे महाराज. आणि असा तो भगवान परमात्मा भक्त इच्छापूर्ती नंद आणि यशोदा वसुदेव आणि देवकी गोप आणि गोपिका पशु आणि पक्षी या सर्वातला आपण तो महाराज सर्व या जीवमात्राला सुख करण्यासाठी तो भगवान परमात्मा निमित्त देवकी आणि वसुदेव हे पूर्वजन्मामध्ये ज्या तपस्या केल्या नंद आणि यशोदा याही आपण तुम्हाला तपस्या केल्या आणि तपाला तर म्हणून मी तेव्हाही सांगतो मला तपाची प्रकरण तीन प्रकरण तप कायिक वाचिक आणि मानसिक. आता आमचं कोणतं तप आता जरा अर्धा तास उशीर होईल दादा अर्धा तास उशीर होईल जाणाऱ्या लोकांना तकलीफ होऊ शकते चिंतन करत असताना आठवलं की निघून सांगितलं आम्ही काय अभ्यास केलेला नाही येते ते बोलत जायचं हा काय मागे का जाईना पुढे का जायचं चिंतन करत असताना ज्यावेळेस तपाची प्रकरण आहेत शरीरानं तप आहे वाचेने तप आहे आणि मनानं तप आहे. आता आमचं कोणतं तप आहे तिन्हीतून कोणतं बी नाही वाचेच आहे का हा तुम्ही हाय म्हणताय त्यांना नाही म्हणताय आता कोणा दोघांचं काय बरोबरच आहे. मग आमची वाचा कशी आहे माऊलीला विचारा तुम्ही अनंत वाचाळ अनंत वाचाळ बरळ ती बरळ आणि क्या काय साधं या मग आमच्या वाचेचा तो पाय का केवळ आपण तर अशा प्रकार ज्या या तिन्ही अवस्थेतून नंद आणि यशोदा वसुदेव आणि देवकी ज्या गोप आणि गोपिका या भगवान परमात्म्यासाठी या भगवान परमात्म्याच्या सुखासाठी या न्यायाने जे तप झाले आणि त्या तपाचं ऋणमुक्त होण्यासाठी तो भगवान परमात्मा कुठं देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी जन्म सांगत बसत नाही. कारण ज्या कारागृहामध्ये श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्रीला देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी देवकीचा भाव महाराज साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी देवकीचा भाव महाराज आणि भाव
मूर्ती त्या देवकीच्या समोर थांबलेल्या चतुर्भुज गणेशान तो भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती. देवकीनं त्या कारागृहात त्या जेलमध्ये त्या रात्रीला त्या देवाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर देवकीनं पाहिलं, हे देवा, माझं मागणं काय, तुझं देणं काय. एवढा मोठा झाला माझं कारण देवकीने बाईला यशोदेने बाईला आता कामाला कुणाला काही येणार आमचं काय चाललं. पण महात्मे म्हणतात त्यावेळेस माझी इच्छा अशी नाही आहे, एवढा मोठा म्हणलं माझं लेकरू कोण म्हणणार आहे. मग काय सांग, त्यावेळेस लहान हो, जाने जाने जैसे घ्यावे तैसे घ्यावे कृपा. कृपाळू तो भगवान परमात्मा, कारण कनवाळू कृपाळू दिना लागी असा कनवाळू कृपाळू तो भगवान परमात्मा देवकीची इच्छा पूर्ती करण्यासाठी लहान झाला महाराज. आणि लहान होऊन त्या जेलमध्ये अंतरण नाहीये, अंगण नाही, काय आपल्याला लागतो महाराज. असं मी सांगितलं त्याला, असं कुठं सांगितलं एकानं उत्तर महाराज तुम्ही जाऊन बघितलं का म्हणलं. बघून आला म्हणून सांगतो बापा म्हणतो. कारण संतांची जी अक्षर आहेत त्या बघितल्यानंच तिथे बाप्पा. अवघड दादा चिंतन करत असताना एवढं त्या देवकीसाठी एवढं नाकडं तू बाप आणि भक्तासाठी काय करतो काय कळत नाही बाप. आणि त्यावेळेस त्या देवकीने त्या देवाला पाहिलं. पाहिल्याबरोबर वसुदेवाला झोप लागली. वसुदेवाला उठवलं, उठा उठा उठवलं मला झोपी. वसुदेव एकदम उठल्याबरोबर पाहतो तो बाळ आणि पाहिल्याबरोबर एवढा जगनियंता जो भगवान परमात्मा देवकीसाठी लहान झाला आणि एकदम आपण तो पाहिल्याबरोबर त्या लेकराला चांगलं म्हणायला वेळ लागतो. बाळ चांगले ओ बाळ चांगले, चांगले म्हणता त्याला घे. अरे चांगलं म्हणायला वेळ लागते बाप. एवढं सुंदर ना, सत्यम शिवम सुंदरम, सत्य आहे सुंदर आहे सुवर्ण आहे. एवढं सुंदर भोजरी सुद्धा म्हणे भोजरिया, इतकं भोजरी लेकरू महाराज. कारण शब्दशा अर्थ करत बसलो रावडे म्हणून महाराज म्हणते एवढा भोजरी स्वरूप. त्यावेळेस त्या वसुदेवाने त्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एकदम त्याला एक अंतर्गत एक आपण तुम्हाला प्रेमाचं भरत आलं त्या वसुदेवाला. एकदम त्या लेकराला मिठी मारली महाराज. मिठी मारल्याबरोबर देवकीने म्हणते सोडा 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 आता म्हणत फक्त सोडा सोडा आणि आता लवकर मिठी सोडा, तुमचं प्रेम कमी करा आणि या लेकराला कुठेतरी आपण घेऊन प्रयत्न करू. देवकीने त्या वसुदेवाला म्हणायला लागलेली बाप. आणि एकदम आपण तो महाराज वसुदेवीच्या तो पायात गेली त्यावेळी तो महाराज बुद्धी दैवता विष्णू बुद्धी स्मरण झालं. आणि जोपर्यंत बुद्धी स्मरण म्हणून बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे एका विष्णूराजे सगळे सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निभाले साधू संगी. जी आपली बुद्धी ती हरिबुद्धी व्हायला पाहिजे. आता आपली हरिबुद्धी आहे का देहबुद्धी आहे? भजन एवढं करणार हा नक्कीच करू जात रागवत जात एकदम आपण अशा असते. स्मरण झालं त्या वसुदेवाला आणि स्मरण झाल्याबरोबर उचलीला कमळापती बाईचे बंधने गळते. ज्यावेळी स्पर्श झाल्याबरोबर सगळं बंद म्हणा. आता बंदाची प्रकरण अनुबंध त्यातच बंद. किती बंद आहे आपल्याला एकच बंद कळते कोणतं? चड्डीचं बंद. दुसरं बंद कुठे कळते? चिंतन आहे बघतो ज्ञानाने एकदम स्पर्श झाल्याबरोबर बेडी दरवाजे होते लक्ष पाजू ही हरिमाया आहे. आणि त्यावेळेस वसुदेवाने मध्यरात्रीला कंठ महाराज मथुरेत प्रवेश झाला. आणि त्या गोकुळात देवाचा प्रवेश झाल्याबरोबर त्या गावचं वर्णन करणारे माझे तुकोबार आहे.
त्या गावची अवस्था काय. एका अभंगातून तुकोबाराय सांगतात की अविनाशी सुख जे काही आनंद घेऊन तो भगवान परमात्मा ज्या नंद राजावाड्यामध्ये प्रवेश झाल्याबरोबर त्या गोकुळाची अवस्था. गोकुळीच्या सुद्धा पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणी करती कथा गती गाणी. कारण महाराज एवढा आनंदमय वातावरण, आनंद घेऊन तो भगवान परमात्मा आहे महाराज. म्हणून त्या आनंदाला पारावार राहिली नाही. आणि ज्यावेळेस ही आनंद वार्ता गावात आपण तुम्हाला पसरली, एका गोपिकेने एका गोपिकेला सांगितले, बाई हे तुला कळालं का? ती गोपिका बोलून सांगितलं, पुत्र झाला एक धावती एकी पुढे वाटेला हा पुत्र सुवास त्या गोकुळामध्ये चाललेला आहे. ज्यावेळी शिक्षण आपण सगळीकडे आनंद वातावरण, देव लोक स्वर्गाहून करितात, पुष्प वैष्णव करतात, सगळ्यांना आनंद आहे. माझा एक नाही, सगळ्यांना आनंद आहे. आणि देव जिथं आले त्या देवाचं वैभव काय मला सांगतात. राजात आले ते वैभव सम्राट, राजात आलं त्याचं वैभव त्याच्या पाठीमागे असते, सैन्य असते. तसं देव जिकडे आहे तिकडे वैभव आहे. आणि ज्यावेळेस देवाची जी कृपाई म्हणजे लक्ष्मी आणि तिचा वास त्या गोकुळ घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य आणि दारिद्र्याचा त्रास आला, एकदम आपण तो दुःख नाही कदाचित. त्यावेळी एकदम आपण तो आनंदमय वातावरण चाललेलं आहे. सगळं आपण तो सगळे लोक आता जास्त सांगत बसत नाही. पाहिल्या टाकलं भगवान कृष्णाला ठेवलं आणि सगळ्यांनी आपण तो मागा. त्यावेळेस सगळेच आपण तेवढं आनंदमय वातावरण ज्या गोकुळात चाललेलं आहे, त्या आनंद वातावरणाचं दुःख राजा कंसाला सहन होणार नाही. कारण हे तेधा केवळ हे सृष्टी निर्मिती झाल्यापासून आहे. गरीब श्रीमंत, सुख दुःख हे सगळं जे काय म्हणजे द्विधा आपले शब्द आहेत. म्हणून महाराज सांगते की ज्यावेळी शिगम राजा कंसाला सहन होत नाही, ती वार्ता कळाली कंसाला. आणि त्यावेळेस राजा दुःखी झाला. कंस मी एवढं प्रयत्न करून सुद्धा, देवकीचे 6 लेकरं मारून सुद्धा मी विजयी झालेलो नाही. आता त्याला कसं मारण्याचा प्रयत्न करावा हा विचार करणारा मथुरेत राजा कंस महाराज. ज्यावेळी शिगमापंत महाराज तिकडे आनंदमय वातावरण चालेल, सगळे देव लोक तिथे या गोकुळेला यायला लागलेत महाराज. तसं ज्या काही कारणास्तव जो सर्वात आपण तुम्हाला सप्ता देऊन का बाबा महादेव, आणि तोही आपण तो भगवान कृष्णाला पाहण्यासाठी गोकुळीत ज्यांचा प्रवेश होतो महादेवाचा. आणि त्यावेळेस दरवाजेला थांबते आणि यशोदा पाळण्यात ज्यावेळेस त्याला भगवान परमात्म्याला झोपू घालते, या समयाला महादेव मोठ्या दरवाजात हात मारतात. ओ यशोदा माई, मेरा लला कहा बिका. ओ महादेव, यशोदा काय तिचं भाग्य आहे. त्या यशोदा काय तिनं पुण्य, धन्य ते माता प्रसवली, काय तिचं पुण्य असेल. असं तपाची फुलं आहेत महाराज. ज्यावेळी शिकम आपण तो मेरा लला कहा दिखा, त्यावेळेस महाराज यशोदेनं थोडं बाहेर सामोरे येते आणि महादेवाला पाहतात. महादेवाचं स्वरूप कसं आहे. गज चर्म व्याघ्रांबर, कातड्यात हत्तीच्या कातड्याचं पोशाख, गळ्यात माणसाचे मुंडके, वऱ्या गळ्यात साप आहे. हे भैर आपण तर आता मसुंजासारखं दिसलं ईश्वरीला. आता तुम्हाला माहिती आहे मसुंजाली घरला आले की लहान लेकराला भय उठत का नाही. आता काय आहे का नाही मला माहिती, पण आता हे मसुंजासारखं आलं. त्यावेळेस ती यशोदा म्हणते, काय म्हणते, ए बाबा, ओ बैरागी बाबा, मेरा लाला सोया, मेरा लाला उठता नाही. पण आकृतीला येतात महादेव, पाया पडते दाखवा मधवा, आकृतीला महादेव येतात.
आणि भगवान कृष्णाला पाहण्यासाठी यशोदेला विनवणी करतात. ती विनंतीला मान्य देऊ महादेवाला मध्ये बोलवलं महाराज आणि आसन टाकलं, पाटावर बसवलं आणि ज्या झोपलेल्या पाया त्याचा आदर स्वीकार केला महाराज. कारण ग्रस्ताश्रमाचे लक्षण आहेत महाराज. ग्रस्ताश्रमाचे लक्षण घाली सत्ताशर कोणी काही येत नाही, त्याला मर्यादा देणे हे ग्रस्ताश्रमाचे लक्षण आहे. आता आमची मर्यादा वेगळी. महाराज हा बाका आलो बघा, या मी जरा पूजा करायला तिथं डब्बा आहे, पाय दिवाणी यामध्ये आमची मर्यादा. असं काही नाही. म्हणून महाराज म्हणते चिंतन करत असताना ज्यावेळी शिगमत म्हणतो घाली संताशी असल पूजा करी काया वाचा मन एका जनार्दनी तीच कृती करणारे महादेव आसन टाकले का यशोदेनं बसलेली. काय त्याची मर्यादा मी दूध चहा काय कापी काय द्यायचं दिलं समाधान दिलं. आणि ज्यावेळेस महादेवांनी म्हणतात यशोदे मेरी गुलाला को देखा, मेरी गुलाला को देखा, एक आस्था महाराज महादेवाला आणि प्रेम महाराज आणि केवळ आपण महाराज भीत भीतच त्या महादेवाला त्या कृष्णाला दिलं महाराज आणि मांडीवर घेतला तो भगवान परमात्मा महादेव आणि नजरा नजर झाले. एकमय अवस्था महाराज मांडीवरचा कृष्ण बाण आपण तो महाराज त्या महादेवाच्या स्वरूपात विलीन झाल्यावर महादेव एकटाच दिसायला लागले यशोदेला. आता यशोदा गंगारली महाराज. पहिली जी मी केलेला संकल्प तेच खरं आहे की माझ्या लेकराला गायब केलं म्हणून रडायला लागले महाराज. रडत असताना त्यावेळेस यशोदेचा भाव पाहिला आणि त्या महादेवाने गंधात आलं महाराज. आणि ज्यावेळेस मांडीवर असलेला कृष्ण आणि ज्या मांडीवर घेतलेला महादेव म्हणून माझ्या माऊलीने एकच अक्षर मारली महाराज, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तोच हा विठ्ठल माधव आहे आणि माधव हेच विठ्ठल आहे. हे चरित्र हे आपण म्हणून हे जसे चरित्र केले नारायणी रांगता गोदने रंगिता हे सोंग सारिले रुपयानंते पुढे भूत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. या नाही अनेक चरित्र तुम्हाला सांगता येते. चिंतन करत असताना तू भगवान परमात्मा पाळण्यात असताना बाबळवटाची फुले विष पाजून मागणारी तिला ते समजायला अनेक चरित्र पाळण्यात असताना तू चरित्र केलेलं आहे. त्यावेळेस देवाने विचार केला आपण गीता कितीच पाण्यात राहावं कारण पुढे भूत करणे आहे. म्हणून एक दिवशी पाण्यात फिरत असलेल्या भगवान कृष्णाला यशोदेने घेतलं, स्तनपान दूध पाजवलं आणि तिला खाली सोडली महाराज. आणि खाली सोडल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा थोडंसं पोट ओढायला सुरू. ह्याला काही येत नव्हतं का, पण घेतलेलं सोंग आहे त्याला सारून बाहेर आले. काही लोकांना सोंगा नाही ते पण सोंगाची सपाटणी करता येते, त्याला सोंगा नाही बी येते त्याची सपाटणी बी करता येते. मग त्यावेळेस तो भगवान परमात्मा पोट वाढायला सुरुवात केली. पोट वडत वडत जरा थांबायला थांबत थांबत खाली पडा. जसं आपले लेकर करतात ना त्या न्यायाने ते आपण तो उठायचं पडायचं उठायचं पडायचं भीतीला धरायचा त्याचा भीतीला टेका धरत आणि त्यावेळेस तो भगवान परमात्मा रंगायला सुरुवात केली. तर रंगायला कशी सुरुवात केली, तळवी तळात फेटीत डाव्या गुडघ्याने रंग रंगणे रंगना सोन्या केला सै गवळंद स्वंदी पै सांगी आलिया कृष्णाची मागे येणे येणे श्री रंगे नवनीत माझी बक्षी येले किंवा रांगू लागल अंगणी माथा जवळाची विणी. असं रंगत असताना सुद्धा तू भगवान परमात्मा चरित्र करतो. आणि असे अनेक चरित्र आपण तुम्हाला ज्या चरित्राने प्रत्येक जे चरित्र गोकुळात केलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार त्या चरित्र आपण ऐकून कानानं ऐकून सगळ्या पापाचा परिहार मला श्रीमद भागवताची कथा येईल. चिंतन आहे बापू आम्हाला काय एकच करते कसं जगा आम्हाला एकच चिंता आहे नित्य उठून या खावयाची कुणाला टोपी कसं घालावं आपण कसं जगावं एवढंच आपल्याकडे आहे. पण हे जन्माचाच अर्थ कसं होईल त्याचा काही अर्थ नाही महाराज. म्हणून चिंतन करत असताना महात्मा म्हणतात ज्यावेळेस इथून आपण तो भगवान परमात्मा रंगायला सुरुवात केली. रंगत असताना सुद्धा तो चरित्र करतो महाराज. रंगत रंगणे
चोरी कलोनी धावून गवळणी धरती रे याने आपण तो कार्य करत असताना ज्यावेळेस सांगत असताना बराच वेळ खेळला तो भगवान परमात्मा आणि भूक लागली आणि तो बाहेर जाऊन येत असताना रडत असताना ईश्वर रडत असलेल्या भगवान कृष्णाकडे जाते आणि त्यावेळेस भगवान कृष्णाला उचलते तो आपण तो खाली उतरतो भगवान परमात्मा आणि यशोदेला म्हणतो यशोदे घराकडे चाल मला जीव घाल यशोदे मला भूक लागलेली आहे मला जीव घाल त्यावेळेस यशोदेनं मध्ये आली आणि काय लागते बघ तुझी इच्छा काय जेवण्याची सांग साध्या गव्हाची पोळी करून दे वांग्याचे आता नाही इथं नाही महाराज म्हणते साध्या गव्हाची पोळी करून दे वांग्याची भरीत कारण प्रमाण वाटतो मला प्रमाण येत नसलं तर तुम्हाला शब्दातच बोलून केवळ चिंतन करत असताना ज्यावेळेस सगळं काही तिच्या इच्छेप्रमाणे ईश्वरीनं स्वयंपाक केला चपाती केली भरीत केलं चटणी केली कोसंबरी केली सगळं काही ताटात मांडलं मला मांडल्याबरोबर एकदम आपण तुम्हाला ते भगवान कृष्णाला बोलू कृष्णा घे जीव सारवायला नाही असं नाही खाणार असं नाही खाणार कसं सगळं एका ठिकाणी कालवून सगळं एका ठिकाणी आता फक्त 3 प्रकारचे बाळ स्त्रिया आता हे बाळाचा हात काय आता म्हणून कालवली ईश्वरी कालवली आणि कालवल्याच्या नंतर काय त्यावेळेस चालत असत नाही असं नाही का ना वेगवेगळं असं नाही ना ते कौशल्य खाना तो भगवान परमात्मा आता मी नाही असं खाणार मग कसं खाणार वेगळे चपाती वेगळी कर वरण वेगळं कर भाजी वेगळी कर आता होते का कालवलेलं वेगळं होते का पण महाराज एकदम आपण महाराज चिंतन करत असतो हट्ट करू नको थोड्या नका करू माझे बा 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 केवळ आपण तुम्हाला एवढा हट्ट करू नको जे कालवले ती खा ना तसं चालवलं तसं नाही मी खाता कालवल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आपण तो कालवली खा नाही मला वेगळं केल्याशिवाय मला खायचं नाही असं हट्ट धरलं भगवान ईश्वरीने विचार करतो काय करा या लेकराला त्यावेळेस ईश्वरीचं कारण महाराज चिंतन नाही आजोबी आहे महाराज देवाला निवड जाताना काही झाकून घेऊन जाता का वाण कसं घेऊन जात हा नाही आमच्याकडे तेलंगणात ते नाही पद्धत विचारतो वाण कसे घेऊन जातात झाकून आणि दान हे पर्यंत चिंता नाही बापू एकदम आपण तो महाराज कारण या पदराचं एवढं महाराज चिंता नाही बापू महाभारताने कसा आहे महाराज राजा भीम इंद्राला पराजित करून इंद्राकडनं हत्ती घेऊन येत असताना आणि भीमाचं बळ 1000 हत्तीचं बळ त्या भीमाला महाराज हत्ती आणि 1000 हत्तीचं बळ भीम दादा ज्याच्या हातातून स्वर्गातून येत असताना हत्ती निसटली त्याच्या हातातून भीम दादा आणि आपण तो विरत झाला आणि हत्ती विरत झाली आणि खाली पडणार प्राण जाणार या समयाला कुंतीनं आपलं पदर धरलेले आहे महाराज हे पदराचं लक्ष स्वधर्माचे लक्षण आहेत महाराज जोपर्यंत आम्ही स्वधर्मावर येणार नाही माणसाचा स्वधर्म काय ते विचार करणार नाही तोपर्यंत आमचा परमार्थ पळाला नाही महाराज चिंतन आहे बापू एक आपण तुम्हाला चिंतन करत असताना पदरात एवढी ताकद आहे हाय आमच्या डोक्यावर पदर हा आहे का मग कसं होईल काय करू कसं पोट करू हे महाराजाचं चिंतन आहे म्हणून महाराज म्हणते एवढी ताकद या डोक्यावरच्या पदरात कारण त्याच्यात स्वधर्म आहे महाराज स्वधर्म आहे म्हणून माणसाला अधर्म झाले चालेल धर्म गेला तरी चालेल माणसाचा स्वधर्म जाऊ देऊ नये महाराज
पण माणसा आता स्वधर्माकडे कुणाची वृत्ती राहिली म्हणून हे सगळं घडलेलं आहे. उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा हे सगळं का घडलेलं आपल्या स्वधर्मावरती निष्ठा भाव नाही मला. एक चिंतन करत असताना ज्यावेळेस द्रौपदीनं आपण तुम्हाला अजून सुद्धा लेकराला थान पाजवत असताना तोंडावर पान लागते का नाही? अजून ती पद्धत आहे का? का त्या लेकराला ते दूध पित असताना ज्या पदराचं स्वधर्म त्या लेकराला व्हावं म्हणून आई त्याच्या पदरात आपण तुम्हाला पारते. म्हणून ही स्वधर्माचे लक्षण आहेत बापू. एक चिंतन करत असताना या न्यायाप्रमाणे ज्यावेळेस द्रौपदी असा आपण तो यशोदाचा विचार केली आणि एकदा आपलं पदर ताटावर पांघरलं मला आणि ज्या स्वधर्माची जी काही प्रकरण आहे आणि त्यावेळेस त्या स्वधर्माच्या पुण्याईने चपाती वेगळी झाली, भाजी वेगळी झाली, भरीत वेगळं झालं. कारण हे कशाच आहे? स्वधर्माच्या पदराचं स्वधर्म. म्हणून महाराज म्हणते हे सगळे जे काही चरित्र रंगत असताना तो भगवान पण म्हणून हे जसे चरित्र केले नारायण रंगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले रुपये अनंते पुढे बहुत करणे आहे विठोबा अनेक चरित्र तो भगवान परमात्मा गोकुळीला करायला पाळण्यात असताना रांगत असताना अनेक चरित्र आहेत महाराज. तो भगवान परमात्मा विचार करतो. कारण सकाळी 9:30 ते 12 पर्यंत तिथलं कीर्तन सारखं थांबूनच रात्री निजामबाजूळ करून पहाटे 5-5:30 रात्री नको. पण मला एवढंच आनंद वाटतो या कोरगाववाडीच्या सगळ्या जणांचा. मला वेळ दिला, तुम्ही तुमचा ऋणी आहे. टाइम दिला, हे ऋणी आहे. नाहीतर तिथं त्याच्यानंतर असं तर असे महाराज किती येतात तिथे जातात म्हणते. पण ही दादांची कृपा आहे. याने तो भगवान परमात्मा 5 वर्षाचा झाला. सगळे गोपाळ आपल्या मिळवले. सगळ्याचं नाव गाव सर्वच आपण तुम्हाला एक युनियन तयार केला. तो भगवान परमात्मा युनियन तयार करून आपण तुम्हाला सगळ्या गोपाळाचा आपण तो पेंड्या नावाचा अध्यक्ष सगळ्या जणांनी पेंड्याचा ऐकायचं मोठं माणूस. आता आपण सरपंच करतो सगळे मिळून, पण सरपंचाचा ऐकत होतो ऐकत ऐक ना त्यावेळी एकदम आपण ज्या युनियन मध्ये पेंढ्या नावाला अध्यक्ष केले. काही गोपाळ लोक म्हटलं सगळ्या जणांनी पेंढ्या जसं सांगत तसं आपण ऐकायचं. ठराव पास झाला. एकाने म्हटलं की आम्ही ऐकू, देवाने बी देवाचा बाप गुड ऐकावं. चिंतन करत असताना ज्यावेळी एकदम आपण महाराज ही जी काही अवस्था ते फोन आल्यापासून तर सगळे संप्रदाय बिघडले झाले. खरं बोलतो आम्ही मागे काही एवढी इमर्जन्सी नसते. कुठं का नाही जेव लोक नाही एवढंच विचारतं, दुसरं काही नाही. तेवढी इमर्जन्सी बी नाही. आणि सगळं आता बघा इकडे कीर्तन चालू होते तर काही लोकांचे असंच चालतं. त्या कीर्तनाला येऊन फायदा काय? सगळं हे पापाचरणाचे लक्षण आपल्याकडे आल्यामुळे सगळं धर्माचं वाटून बघा. तुम्ही पहिली शनी मला गर्दीत होती. कुकडे जावणे म्हणजे असं करून मला वाटून बदलायला तर मी का करू असं त्याला?
पहिले शनिवारला गर्दी राहते की नाही? हं. मग टीव्ही आल्यापासून शनिवारला कमी झालं का नाही? बरोबर आहे का? बरं. मग हे मोठं फोन आल्यापासून आता टीव्ही सुद्धा घरात बंद आहे का नाही? आता ह्याच्या पुढे काय येते काय मला काही माहित नाही. विठाला ज्यावेळेस सगळ्या आता युनियन ज्यावेळेस बरेच दिवस झाले सगळ्याला भगवान परमात्म्यानं बोलवलं आणि सगळ्या गोपाळाला विचारतो, बापू आता आपल्याला चोरी करायची, आता चोरीची प्रकरण आहे. आता कोणत्या चोरीत काय होते? महापापाच्या चोरी वेगळ्या होत्या. कारण महापाप एक अवस्था सुरा सोनं चोरणं हे सगळे चोरीचे महापापाचे लक्षण आहे. आता ही कोणती चोरी आहे? चिंतन करत असताना महात्मे सांगतात ही चोरी चैतन्य चोरीले 900 माझे 900 हो चित्त चोर असा तो भगवान परमात्मा. आणि त्यावेळी सिद्ध महाराज एवढं त्यावेळेस सगळ्या गोपाळाला विचारतो, आता आपल्याला चोरी करायला जायची. भगवान परमात्मा त्यांना ट्रेनिंग देतो, कसं जायचं, कसं खायचं. कारण वाट हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, याला तरी यावे लागे, रोगे माझ्या मागे मागे, आधी देतो भरी जेवढं तुम्हाला लागल तेवढं पोट भरून खावा. आणि सगळं पोट याच्यातच पोट भरते. किती पैसे दिले तर पोट भरते का? म्हणून महात्मे म्हणतात आधी देतो पोट भरी करे म्हणाल तो भरी. तुम्ही जेवढं लागत असतात तेवढं तुम्हाला आज तीक्ष दही दूध तुझी मी खाऊ घालतो. माझ्या सगळी याला तरी यावी लागे, हवं घे माझ्या माझी मागी, आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल. म्हणून कोणी कोणाशी न बोला, वाट हळूहळू चाला. चोरी करायला जातात ती ट्रेनिंग. कोणी कोणाला बोलायचं नाही, इशारावर चालायचं, पावलाचा आवाज येऊ द्यायचा नाही. बरं मग आपण तुम्हाला ट्रेनिंग झाली. आता घर बघावं लागते ना. ज्या घरात कोणी नाही त्या घरात चोरी होते. ज्या घरात सगळेच झोपल्या चोरी होती का? आता आमच्या घरात सगळेच जागे आहेत. काम, क्रोध, लोभ, दम आणि अहंकार. आता इथं चोरी होते का? तू करा नाही. म्हणून मला चिंतन करत असताना ज्यावेळी शिगम आपण घर पाहून एक अंताचे नवविध भक्तीचे, ज्या घरात कोणी अशा घरात एक भगवान परमात्मा गेला आणि सगळ्या गोपाळाला आपलं मध्ये घेऊन गेलं. आणि यथेक्ष सगळ्या गोपाळाला दूध दही दूध दोन. ज्यावेळी शिगम आपण तो सगळे आपण तो दुधाने रिकामी दह्याचं गाडगे रिकामी करून निघाला. ती गोपिका पाणी आणण्यासाठी गेलेली घरात जाते. पाहते त्या घरात ती गेल्याबरोबर पाहिल्याबरोबर पाहते ते पालती दुधाने. त्यावेळेस सगळी दुधाने सगळीच आपण तो खाली आहे. पण मांजर कुत्र काही खात असं शिल्लक राहतं. पण पूर्ण जे झालंय तिला अंदाज लागला. आज ही खरी चोरी केली नंदाची पोरी. आज खरं चोरी म्हणजे म्हणते नंदाची पोरे, नंदाची पोरे,
चोरी केली नंदाची या पोरे. एक दमकंत महाराज अशा अनेक चरित्र पोपळीमध्ये पडायला लागलेले आहेत. अशा प्रत्येक चरित्राचं चिंतन कोणाच्या घरी काय करतो, कोणाच्या घरी काय करतो. एवढा वेळ लावला त्या गोकुळीने महाराज. वेदले म्हणून माझी तैळाची या गुणी, असा प्रत्येकाला वेद लागला महाराज. पण ज्या गोपिकाचा विषय भगवान परमात्मा, म्हणून मी केव्हाही सांगतो, मला तो सांगतच आहे, जोपर्यंत आपल्याला गोपी प्रेम मिळत नाही तोपर्यंत आमची भक्ती कामयाब नाही. गोपी प्रेम रंगामध्ये ज्या रंगलेला जीव ज्यावेळी सिद्ध मग जीवाचा जीवपणा नष्ट होतो, त्या स्वरूपात विलीन होतो. हेच आपलं महाराज चिंतन आहे महाराज. ह्या भक्ती प्रेमाची लक्षणे आहेत महाराज. आता आमची भक्ती नाही असं मी म्हणत नाही. काम पडलं तर राम राम ज्ञानबाद करा. म्हणून महाराज म्हणते चिंतन करत असताना जोपर्यंत गोपी भक्ती गोपी प्रेम या जीवाला मिळणार नाही तोपर्यंत या रसाचा या प्रसादाचा आनंद या जीवाला भोगायला मिळणार नाही. त्याविषयी तुम्हाला वेद लागला महाराज, वेद लागला. गोप गोपिकेला वेड लावला आणि आपण सुद्धा वेडा झाला महाराज. वेडा झाला, वेडा झाला, वेड्याच्या गावा गेला किंवा वेडी झाले, वेडी झाले, वेडियाच्या गावा गेले. हा भक्ती प्रेम रंगाचे लक्षणे बघून. आणि जोपर्यंत ही बघते ऐसे तुम्ही जाणार पराभक्ती, पराभक्तीचे लक्षणे तुम्हाला. जोपर्यंत पराप्रशंती मध्यमा परेच्या पलीकडला तो आनंद भोगण्यासाठी हे पराभक्तीचे लक्षण आहे. आणि हाच जो प्रसाद या जीवाला प्राप्त होण्यासाठी ही भक्ती गोपी भक्ती का हे जर या जीवाला प्राप्त झाल्याबरोबर मग त्याची सरली अर्धा हे जे काही चिंतन आहे मला चिंतन करत असताना असे अनेक वेळ लागला मला. प्रत्येक गोपिका एक क्षण जर आपण तो भगवान परमात्मा नाही दिसला तर इथला व्याकुळ होते मला. व्याकुळ अवस्था मला, त्याला निरंजनी अवस्था म्हणतात. ज्यावेळी सुखदेव ब्राह्मणाने ज्या सगुण चरित्राचं ज्या भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन केल्याबरोबर जसे रुक्मिणीची अवस्था, नलावा इंजनवारा, चंदनाची चोळी, सर्वांग गोळे, हे सगळे प्रमाण आहेत मला. का एवढं अवस्थेचे लक्षण आहे. एवढा ज्यावेळी सिद्ध मग त्या गोष्टीला एक क्षण सुद्धा भगवान कृष्ण नाही दिसला, प्राण दाखले व्याकुळ अवस्थेतले काहीतरी निमित्त करतात आणि यशोदेला गारानं सांगतात. आणि अशा रोज आपण तुम्हाला काहीतरी निमित्त करायची आणि यशोदेला गारानं सांगायचे. आणि त्यावेळी सिद्ध मग तुम्हाला यशोदा एक दिवशी भगवान कृष्णाला मांडीवर आणि भगवान कृष्णाला म्हणते, कृष्णा का रे प्रत्येक बाई येते काहीतरी सांगते. असं त्यात भगवान परमात्म्याला मांडीवर घेऊन यशोदेनं सांगत आहे. गावातल्या सगळ्या गोपिका जमा झाल्या आणि त्या आनंदाच्या अवघ्या मिळून
गौऱ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी आम्ही जातो सोडून आमच्या सुना एक बाया मासे पावेना बाळ तुझा ताना कुठवर सांग यशोदे सगळ्या जणी गाणं देतात आणि त्यावेळी शिकमापण तुम्हाला दुसरी गोळी येतेच. ही सगळी सांगत आहे की मागे पडलेली गोपी का समोर आली. मागलची माणसं पुढे कवा जातात काय सांगते. ती मागे पडलेली होती आणि एकदम सगळ्याच्या पुढे आली. यशोदे तुला काय सांगू सांग. परवा आला आमच्या घरात दारी दिसला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा दयावरी. आता म्हातारे दरवाजा जो काय जपतात मला काही माहित नाही. काही आहे का मामा तुला काही कळत मला सांग जाग्यावर सांग का बरं दरवाजावर झोपते. चिंता नाही बापू त्यावेळेस का सांगू. यशोदे सरळ माझ्या घरी आला त्याला मला कुणाला विचारलं सरळ आपण तो मधल्या घरात गेला आणि ताकाचा डेरा घेतला. माझा मामा दरवाजावर झोपलेला होता आणि सैरात यावरी पुढला. आता म्हातारा गेलं का नाही मला माहित नाही. म्हणून महाराज चिंतन आता याला अध्यात्म शिक्षण आहे म्हणून दृष्टांत आणि सिद्धांताचं चिंतन करत असताना हा डेरा कोणता त्यात काय ते म्हातारं कोणतं हे सगळं अध्यात्म चिंतन आहे. मलाच कळत मला काय सांगू पण महात्मे सांगतात की या न्यायाप्रमाणे अशा अनेक बाबतीत तुम्हाला सांगतात. आणि त्यावेळेस सगळी येऊन त्या यशोदेला सगळी मिळून दारानं देत असताना यशोदा जरा रिवर्स झाली. हे काय तुम्ही एवढं माझ्या लेकरावर आळे घेता. माझं लेकरू तर किती वर्षाचं आहे. सगळ्यात मिळून आपण तो महाराज आपण ते यशोदा सगळ्याच ऐकले. पहिले ऐकून घ्यावं बरं का ऐकून घ्यावं. पण काही लोक ऐकणार तर उगाच पुढे बोलतात. त्यांना काय म्हणाले हे बी ऐकायची तयारी नाही आता सध्या आहे का. अवघड आहे सगळं बापू. त्यावेळेस सगळी त्यांनी काय काय म्हणायचं ते सगळे म्हणले. ऐक सगळ्याच ऐकले त्या यशोदेला आणि ऐकून थोडस विभत झालं. हे एवढ्या जणी तुम्ही बहुजनी कृष्ण एकला तुम्ही बहुजना मिळून तुम्ही माझ्या एकटा एक मग पण माझं लेकूर किती वर्षाचे 5 वर्षाचे माझे बाळग अंगणीच माझ्या खेळी तुम्ही मोठ्या धाल गजा गोकुळच्या नारी तुम्ही याचा लपवणी भोवरा गोटी हे सगळं आपण तुम्हाला या प्रमाणात तुम्हाला आणि मग माझ्या लेकरावर आळ घालताय. वा वा धर्म आहे तुम्हाला पंचायत आणि अशा पंचायतला सरपंचाला बोलवा नाही करते चांगलं चिंता नाही बापू. एक अवस्था महाराज बोलत असताना अशा अनेक आपण तो प्रमाण आणि त्यावेळी एकदम यशोदेने आलेल्या सगळ्या गोळीला समाधान केलं. मांडीवर बसलेल्या कृष्णाला सांगते
कृष्णा तुला किती सांगू रे. कृष्ण तुला दाखवून करते, घरी कुणाच्या दारून बोल. मला तुला दाखवून करते, घरी कुणाच्या सगळ्याच ऐकले. आता कृष्णाला बोलते यशोदा, कृष्ण आपल्या घरी काय करणे करे, 9 लाख गाईचं दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, एवढं असताना तू बाहेर का. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या, घरी कुणाच्या, आणि दुसऱ्याच्या घरी गेलं तर कसं होते. ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणून महाराज म्हणते, कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी जाऊ नको, असं बोलतच आहे. त्यावेळी एकदम आपण तो भगवान कृष्णाने विचार केला, आपलं काम गोकुळातलं संपते आणि पोटगावाईचं सत्ताही संपते. देवाने विचार केला की आपणाला वृंदावनीतलं काम आहे, म्हणून देवाने विचारलं, आई आता काही मी करत नाही, आई मी काही करत नाही, आता माझं पुढचं पुढे बहुत करणे आहे आणि वृंदावनीतलं चरित्र आहे, म्हणून आता आपण तो देव 7 वर्षाचा झाला आणि सगळ्या गोपाळाला ऐलान केला की आपल्याला उद्यापासून गाई राखण्यासाठी आपल्याला वृंदावनीला जायचंय. आणि आपण तसा विधान करून तो भगवान परमात्मा गेला. आणि हे चरित्र उच्चार करण्यासाठी मी पुन्हा इथे जन्माला येतो. या चरित्राने सेवकगुण होतो, या चरित्राने जन्मगुण होतो मला, म्हणून हे चरित्र ऐकत जावं, हे चरित्र सांगत जावं. कारण त्या चरित्रात वाचेला एक पुण्य प्राप्त होते, सांगण्यामध्ये वाचेला प्राप्त होते, ऐकण्यामध्ये कानाला पुण्य प्राप्त होते. हे सगळेच आपण तुम्हाला, आणि ते चरित्र डोळ्यात जर पाहिलं तर डोळे पवित्र होतात. एवढं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर करणारे असा सगुण चरित्रातला महिमा म्हणजे गोकुळीत केलेलं चरित्र. आता काही लोक म्हणतात बघा, का सांगतात मग तेच कृष्ण मारला काय केलं, हेच सांगतात, दुसरं काय सांगतात तेच ऐका जावं. म्हणतो खादल्याची खावे वाटे, भेटल्याची भेटावे. अरे भूक लागल्या भाकरच खावं लागतं. प्रेम आहे महाराजांचं, प्रेमाचं माणसं आत्ताच भेटले पुन्हा तर त्याला भेटाच वाटते की नाही, तसं हे चरित्र ऐकावंच वाटतंय. असं प्रेम दाता तो भगवान परमात्म्याचे चरित्रही दाता. म्हणून चरित्राच्या उच्चाराने, हरिउच्चाराने अनंत पात्राशी या न्यायाने तो भगवान परमात्मा आणि ते चरित्र उच्चार करण्यासाठी ते जन्माला येतो, असं या अभंगाचा भाव. आणि तो भगवान परमात्मा इथं
सजून यापुरती येऊ करू देवा वैकुंठ पैसे नाही कवळ ज्ञानेश्वर गाई राखण्यासाठी जातो सगळे गोपाळ वेशीपासून येऊन गाई आपापल्या शिदोऱ्या घेऊन न्याहाळ्या घेऊन आलेले आणि ते न्याहाळाचा गोपाळ यशोदेला सांगतो सगळे गोपाळ आपण तो आलेले आहे गाई आणलेले आहे त्यावेळेस यशोदेनं ज्या न्याहाळामध्ये जो भगवान परमात्मा त्याच्याकडे जाते आणि कृष्णाला उठवतात. आता कोणी कोणाला उठवा कृष्ण आता कोणी कोणाला उठवून रागाला येते का नाही उठवण्याचे प्रकार आहे. कोणी कोणाला उठवावं आईनं लेकराला उठवलं बरोबर आहे तसं आई कोणी शोधा कृष्णाला उठव आपली आई लेकरू झोपल्याच्या नंतर शाळेचा ऑटो किंवा बस येते बरोबर आल्यानंतर उठ उठ आठवाले बसाले म्हणते की नाही तसं यशोदेनं कृष्णाला उठ उठ गोपाळ आले उठवलं आणि स्नान घातली आणि कपडे घातले महाराज कारण शृंगार केलं त्या भगवान परमात्म्याला ते कसा शृंगार केला काळी गोंगडी अशी काठी लागला धेनुची पाठी किंवा त्याच्या पुढे जाऊन बोलत गोधनीचा राबया जातो सारखा मार्गी भेटले दाबिका कृष्णदान मागे निर्या चढून चौथी देखील यशोदा जननी चरित्र करतो वृंदावने तिथलं चरित्र असं आहे विश्वसपिता भारताय महाराज इंद्राचा व्यवहार पूजा कालिया मर्दन कर्मान्या वर्णाभिमान भगवान कृष्णाला विसरून अरण्यात जाऊन जगण्यात आपण तो यत्न करणाऱ्या ऋषी लोकांना ब्राह्मण लोकांना देव कळालेला नाही आणि देव केव्हा कळतो आपल्यातलं सगळं गेल्यावर देव कळतो वर्णाभिमान कर्माभिमान आपल्या पाठीमाग आहे मी नाही ते कसं जमतंय म्हणते तू नाही ते तर काय राहणार एवढं दुसरं माणसाच्या पाठीमागा अहंकार काही नाही म्हणून चिंतन करत असताना असं अनेक चरित्र सांगता येते पण वेळा केवळ मला वेळ दिल्यामुळं ते 2 शब्द ही दादासाहेबांच्या कृपेचे आहेत पण एकच जाता जाता दादा सांगतो की असा तो भगवान परमात्मा त्या वृंदावनीत आपण तो महाराज चरित्र करत असताना त्या वृंदावनीत असं एक महिमा आहे महाराज एक कृष्ण एक गोपिका ज्याच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही वृंदावन भूमी आज तेच त्या भूमीतून आलेलं गोपीचंदन राजा देवाच्या आणि भक्ताच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली भूमी ही वृंदावन आहे त्या वृंदावनाचं चिंतन आहे बापू हे बघा आजची गोपीचंदन मिळते ते गोपीचंदन केळा आपण सुद्धा आहे बघा हा गोपीचंदन टेळा बरं मागून सांगायची कीर्तन झालं बरोबर आहे चला सगळे ऐकले मला सांगते चिंतन करत असताना ज्या पादस्पर्शाने ते वृंदावन भूमी एका रात्रीच 6 महिने मागा आणि तिथं ढोल वाजवणारा तो माझा भगवान शंकर
आणि टिमकी वाजवणारा कोण माझा गणपती महाराज. त्यांना सुद्धा स्त्री वेशात तिथं आपण तो करावं लागलं महाराज, हे सगळे ढोल वाजवायचे. तिथलं एक चरित्रच आहे तुम्ही बघा. शिवदत्त स्वामी सुद्धा राजक्रीडेतलं वर्णन करत असताना हरिविजयी आपण तुम्हाला 17व्या अध्यायात वर्णन आहे महाराज हरिविजयीच्या ग्रंथामध्ये. तर श्रीमद भागवतात त्याचं पुष्कळ आपण तो वर्णन आहे. एक कृष्ण एक गोपिका ज्या रासक्रीडेत कोणापाशी गोटी खेळत आहे, कोणापाशी जेवत आहे, जशी ज्याची इच्छा आहे तशा प्रकारनं तो अनंत रूपात नटलेला माझा भगवान कृष्ण आणि अनंत भक्ताची इच्छा पूर्ती करणारा ज्या रासक्रीडेचं चरित्र आहे महाराज. आणि करत असताना एकदम गोपिका एक आपली इच्छा दर्शवते, भगवान कृष्ण मला खांद्यावर घेणार, तिची इच्छा पूर्ती करण्यासाठी खांद्यावर घेतला मला तिला. चरित्र मी उभं सांगितलं, अक्षर आहेत म्हणून सांगतो. खांद्यावर घेतला, त्या गोपिकेला अभिमान झाला तिला, देव माझ्याजवळच आहे, मलाच खांद्यावर घेतलंय, सगळ्याला पण दूर आहे असं तिला भाव निर्माण झाला. आणि घोर अशा जंगलामध्ये ती अंधारामध्ये ज्या जंगलामध्ये ते घेऊन जात खांद्यावर घेऊन जात असताना गोपिकेला अभिमान एकदम आपण तो अभिमानाचे तोंड काळे डावे बळे अंधार. आणि त्या घोर अशा अरण्यामध्ये जंगलामध्ये तिला ही बुद्धी सुचली आणि भगवान परमात्मा गायब झाला. ती एकटी त्या जंगलात आणि विचारते काय झालं माझं का, विचारते मला कुसावेची ती बाती देव कृपा करील म्हणून काय लाज राहते अनेक प्रकरण बऱ्याच सांगतात. आणि त्यावेळी एकदम आपण तुम्हाला घडल्या दोषाचा तरी उच्चार झाला प्रगट स्वामी. ती गोपिका घडलेल्या दोषाचा परिहार दिली मला अनेक भगवान परमात्मा प्रगट झाला, तिची इच्छा पूर्ण झाला. म्हणून हे सगळे कर्माचे वर्णाचे वर आपल्याला कुठेतरी दुःख भोगावं लागते दादा. या न्यायाप्रमाणे अशा अनेक चरित्र आपण तुम्हाला त्यावरून जाणून केलेलं आहे. आणि असा तो भगवान परमात्मा गाई गाठला, पाणी पाजलं, एका खाली बसवलं आणि आपण तो काय माया म्हणून खेळ मांडला. खेळ मांडी याला वाळवंती गाई नाच विष्णू बाई रे गडा घेऊ कमामा घाली थोडा तो खेळ येते दांडू आता भिवू नको गांडू. याने आपण असा खेळ खेळत असताना सगळ्याला भूक लागलेली आहे गोपाळाला. आता मी किती जरी कीर्तन सांगितलो वरे म्हणणं पण मनात तर ज्ञान तुकाराम करतो, चिंतन आहे बापू. एकदम आपण तुम्हाला गोपाळ म्हणतात देवा आवरी आपला आता खेळ खेळ मोडावा पडता बैसू जेऊ. आता भूक लागलेली आहे, पोटी भूक खांदी बार काय खेळायची सुख. आता आपल्याला भूक लागलेली त्यावेळेस मला सगळ्यांच्या शिदुऱ्या जमा शिदुऱ्याचं मी प्रक्रिया सांगेन. आता कुणाची शिदुरी कशी आहे, आम्ही सुद्धा पाप पुण्याची शिदुरी बांधून इथं आली तर पाप कोणाची पापाची शिदुरी असेल, कोणाची पुण्याची शिदुरी असेल, कोणाची इतकी असेल, कोणाची साधी असेल. या न्यायाप्रमाणे चिंतन आहे. त्यावेळेस अशा सगळ्या शिदुऱ्या जमा केल्या आणि गायी वळवण्यासाठी माझा तो भगवान कृष्ण कमरेची वासरी काढली आणि दोन ओटात. आता या ओटाची एक अवस्था वेगळीच आहे आणि या ओटाची अवस्था वेगळी आहे. दोन्ही ओटामध्ये अधुरी आवाज तो काढला, अधुरी वाजवली मुलगी. अधुरी या शब्दाचा अर्थ दोन्ही ओटामध्ये जो ज्याचा आवाज निघतो त्याला अधुरी हे शब्द आहे. अधुरी आपण तुम्हाला हे पण आपण आणि त्या आवाजातून त्या आवाज वेणूचा आवाज पिपळीला गेलेला आहे. आणि ते म्हणा ती मुलगी म्हणते वृंदावनी वेणू कोणाचा माय वाजे वेणू वाजविता गोरधनगाचे मज पाहता वासते यादवराजे वृंदावनी वेणू कोणाचा माय वाजे. या न्यायाने त्यावेळी शिद्धमग करून तुम्हाला आईने मुलीने आईला विचारते येते सासू स्वतंत्र आहे तीही आपण तो निघते आणि सून राहिली तो तिने सुद्धा विचारते कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजविलो प्राण कसं जाऊ मी त्या वृंदावनेला असं विचार करता. पण तिचा फटकन त्याचा भरेला अवलंब निघता मी सपानी या गोविंदाचे चाले झळझळावू शकते तीही वृंदावने आली. सून ही पाण्याचं निमित्त केली
तेही वृंदावनी आले. हे सगळे आपण बघायच्या नंतर उगत प्रसाद देवा नाही ना. गावात असताना माझ्या आईला शिकून मला राहणार काढ, तुम्ही काही इथं आले. कोण म्हणते? भगवान कृष्ण त्या गोपिकेला म्हणतात, कृष्णा आणि उताने तुझ्या मुरलीचा सुरताना देह तुझ्या अकल्पित पल्लिकाने हे जे काही आपण तुम्हाला देहभान विसरलो आणि घर सोडून राहणार, हे जे काही आपण तो महाराज उगा आम्ही आलेलं नाही, तुझा मुरली नावाचा मनुष्य मात्र आला म्हणून आम्ही इथं आलेलं आहे, आम्ही उगा आलेलं नाही. त्यावेळेस सगळ्याला जसा अधिकार आहे तसं बसवलं. आणि त्यावेळेस त्या जमुनेच्या वाळवंटा परिसरामध्ये तो भगवान परमात्मा सगळ्याला प्रसाद देतो. भानुदास किती गा प्रसाद देतो पंढरीनाथ, तशा हा प्रसाद हा प्रसाद वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, आणि याच जन्मात बाकीच्या जन्मात नाही मला. म्हणून आपण दैववान आहोत, भाग्यवान आहोत. आणि हेच देह मानवी देह इटाली जन्म तिकडे मिळाला तर इथं म्हणून आपण भाग्यवान. भरत खंडे जाऊन तुम्हाला भागवतात वर्णन करतात. असं हे पहिलं मानवी जन्म आणि मानवी मिळालेला जन्म भारतात मिळालं, आणि भारतात सुसंगती याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे? म्हणून महाराज असा हा प्रसाद सगळ्या आल्याची मिशी देव जळी झाली असेल की आम्ही देव लोक आहे. कसं आपण प्रसाद लाजे त्या वाटा नाही, जिथे इथं प्रसादाला असतात त्याला प्रसाद मिळत नाही. म्हणून देव मी देव आणि मोठे त्याला हात कसं पसरायचं म्हणून ते आपण तुम्हाला हात धुण्यासाठी मिळायचे ते म्हणून पण देवाला कळलं तिकडे जायचं नाही. ही सगळी चरित्र आपण तुम्हाला. आणि हा प्रसाद वैकुंठात म्हणून सजून यापूर्वी येऊ साधा खाऊ दैवात वैकुंठिक व्हायचे नाही, कवळ काही कार्याचे एकमेका देऊन सुखे गायपणे सुखामणी वाळंत बरवे नीट उत्तम वैकुंठिक व्हायचे नाही, कवळ काही कार्याचे.
नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ कार्य कार्याचे झालेली सेवा सत्पुरुषांनी समर्पित करू. वेडी किंवाकडे जीव जाणे काल्याचा प्रसाद सगळ्याला मिळणार आहे. काल्याचा प्रसाद घ्या, महाप्रसाद घ्या. जीवनात हाच एक आनंद येणार आहे. म्हणून याच्या जोपर्यंत जीवाला अध्यात्म ज्ञानाची
प्राप्ती होत नाही तोपर्यंत माणसाला समाधान होत नाही. म्हणून केवळ झालेली सेवा आता सांगून जातो. कारण या कलियुगावर मात करण्याचं एकच साधन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. मला रोज सांगतच आहे, चालतच आहे. रामकृष्ण या नामाचा जप प्रत्येक गावात रामकृष्ण हरिपाठ झाल्याबरोबर 37 गावामध्ये 1 तास रामकृष्ण नामाचा जप चालू आहे. म्हणून प्रत्येकाने, कारण हरिनामाचे शस्त्र येमे वर्जी, हे हरिनाम कसं आहे, यमाला पराजित करण्याचं साधन हे भगवंताचं नाम आहे. म्हणून आमच्या तेलुगूमध्ये म्हणते तुम्हाला अन्निटकी भारी, अन्निटकी भारी म्हणजे सगळ्याला भारी काय, रामकृष्ण हरी. अन्निटकी भारी रामकृष्ण हरी, अन्निटकी येतलाय. तुम्हाला बघून तर तेलुगू झाले. चिंतन करत असताना महात्मे सांगतात, साखर कशी खा, गोड आहे का नाही, झोपून खाल्ल्या, शिवा देऊन खाल्ल्या, प्रेमानं खाल्ल्या, गोडच आहे. तसं नाम हे साधन कसंही वा, तुम्ही नामस्मरण करा, तुमचं पाप परिहार. एवढं साधन आज 37 गावामध्ये चालू आहे. परवा हंदिकेला सुद्धा सांगून आलतो हरिभाऊला, चालू आहे तिथेही सुद्धा रामकृष्ण चालू आहे. चिंतन करत असताना उद्या एकंदरा 1 वर्ष पूर्ती हो म्हणून उद्या 1 तारखेला रामकृष्ण आणि नामाचा जप करू, नामस्मरण कीर्तन करू आणि तिथं अन्नदानाचा कार्य उद्या 1 तारखेला गणपती मंदिरामध्ये एकंदरामध्ये चालू आहे. कारण आणि पूर्ती म्हणजे कारण 1 वर्ष पूर्तीला करू, पुन्हा त्याला नवीन म्हणजे करण्यासाठी केवळ आपण तुम्हाला. म्हणून प्रत्येक या स्त्री असो पुरुष असो या कलियुगामध्ये सगळ्याला अधिकार जपून नामस्मरण करण्यासाठी माझ्या ज्ञानोबारांनी केलेलं आहे. म्हणून हकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. माझ्या दादासाहेबांनी तेच केलं दादा, दुसरं काही केले नाही. दीन दुर्बळाचा उद्धार करण्यासाठी माझे दादा केवळ पंढरीहून आपण तुम्हाला माघवारीला एकंबा, हंगरगा, भूतनिपरगा तेलंगणामध्ये चुकत परिसरामध्ये जाऊन दादांनी एकच केलेलं आहे, रामकृष्ण हरी नामाचा जप. आज म्हणून ज्यांच्या कृपेस्तव आज या रामकृष्ण हरी नामाचा जप चालू आहे माझा. म्हणून इकडे या परिसरात तुम्हाला तुमच्या पायावर मस्तक ठेवून सांगतो, आपला हरिपाठ झाल्याच्या नंतर जरी तुम्हाला किती जरी आपण तो वेळ नसेल, काही काही लोक म्हणतो चला हो रामकृष्ण हरी म्हणतो, महाराज ते तुमचं काम आमचं काम नाही, तुमचं काम एका दिवशी होतही हो. माझं बोलणं समजलं. एक चिंतन आहे बापू, आम्ही लई बिझी आहो म्हणतो, पण एक दिवशी बिझी होतोच नाही. म्हणून बापू परमार्थातून संसारातून मोठकी तरी भगवान कृष्ण अर्जुनाला बोलत असताना मोठक म्हणजे थोडा तरी वेळ मला दे, स्मरण कर. पण वेळ द्यायची तयारी नाही. ही कलियुगाची लक्षण आहे. म्हणून जातं जे मी जास्त सांगत नाही, कारण आता हे दुसरं कीर्तन आहे. आता लगेच पुढलेला संध्याकाळचं कीर्तन आहे आणि तिथून समजा उद्या मारलेला काला, परवा दिवशी जमगेला काला, त्या परवा दिवशी आपण नारायणला सप्ताह सुरू आहे. सगळेच आपण रोजचे कार्यक्रम आहे. एक तुमच्या प्रेमान मी या कोडगाववाडी बरेच दिवस झाले कोडगाववाडीला येणार. एकटा दादांना कशी कृपा, दादांनी कसा आशीर्वाद दिला मला बोलवलं, आणि माझ्याकडनं जरी उशीर झाला तरी तुम्ही क्षमा आपण मागतो. कारण काही लोकांच्या मनात ते जायचं होतं महाराज येणार, जायचं होतं महाराज येणार, ही दुखदुख चालू होती. तरी पण दादासाहेबांनी त्यांना समाधान केलं आणि ते माझे 2 शब्द हे त्यांच्या प्रसाद आहे, आमचं काही नाही. साळुंखी मंजूळ बोलवितो वाणी, शिकविताची धनी वेगराची, म्हणून झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करून का म्हणे बाळबणे बरवी नीट उत्तम वैकुंठ त्वैसे नाही कायाची विठ्ठल जय जय.
आता